स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून संशयित विनायक महालिंगप्पा मुंजी राहणार महालिंगपूर कर्नाटक याची इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। संशयित आरोपीच्या वतीनं इचलकरंजी इथले ॲडव्होकेट महबूब बाणदार यांनी काम पाहिलं। या प्रकरणाची हकीकत अशी, इचलकरंजी इथं राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून विनायक मुंजी याला इचलकरंजी पोलीस स्टेशन यांनी 2020 मध्ये अटक केली होती। त्याच्यावर प्रस्तुत पीडितेचे वडील यांनी दिलेल्या 3/10/2020 रोजीच्या फिर्यादीनुसार पोक्सो आणि बलात्कार अंतर्गत खटला दाखल करण्यात आला। त्याचबरोबर पीडितेला लग्नाचं आमिष दाखवलं, तिचा गर्भपात केला अशा आशयाचे आरोप होते। दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या खटल्याची सुनावणी इचलकरंजी इथल्या सत्र न्यायालयात सुरू झाली। सुनावणीत स्वतः पीडिता, तिचे आईवडील, तपासी अधिकारी, तत्कालीन पोलीस निरीक्षक गावभाग गजेंद्र लोहार यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी नोंदवण्यात आल्या। त्या सर्वांनीच आरोपी विरोधात साक्षी दिल्या। बचाव पक्षातर्फे वेगवेगळे पंचनामे, पीडितेचा वैद्यकीय दाखला कबूल करण्यात आला। मात्र संशयिताचे वकील ॲडव्होकेट महबूब बाणदार यांनी उलट तपासाद्वारे साक्षीदारांची विसंगती दाखवून दिली। बलात्कार झाला आहे असा स्पष्ट वैद्यकीय दाखला नाही, प्रेम प्रकरणाला बलात्काराचं स्वरूप देण्यात आले, जात वेगळी आणि राज्य वेगळं, त्यामुळे प्रेम प्रकरणाला विरोध होता आणि त्यातूनच खोट्या खटल्याची रचना केली आहे, हा बचाव त्यांनी न्यायालयासमोर घेतला। या बचावाच्या समर्थनात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं आणि उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे सादर केले। सदर पुरावा, उलट तपास याचा विचार करून न्यायालयानं संशयित विनायक मुंजी याची निर्दोष मुक्तता केली। या कामी ॲडव्होकेट महबूब बाणदार यांना ॲडव्होकेट देवाशिष बोहरा, ॲडव्होकेट सुरजित नायर, ॲडव्होकेट अशफाक देसाई, ॲडव्होकेट सानिया दानवाडे आणि नंदकुमार नेर्लेकर यांनी सहाय्य केलं।